भोंदू खरात प्रकरणामध्ये 11 ठिकाणी ईडीचे छापे। नाशिक पुण्यासह शिर्डीमध्ये ईडीची छापेमारी। नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी पुण्यात प्रत्येकी 3 ठिकाणी छापेमारी। भोंदू खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 20 एप्रिलपर्यंत खरातला न्यायालयीन कारावास। चौथ्या गुन्ह्यात एसआयटी पुन्हा घेणार खरातचा ताबा। सरकारी वकिलांचं न्यायालयाला पत्र। प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल। अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांच्या प्रकरणात चाकणकरांची चौकशी। सबता पतसंस्थेतील चाकणकरांच्या 4 खात्यातून 2,40,00,000चा व्यवहार झाल्याची माहिती। भोंदू खरातच्या घरी आयटीकडून छापेमारी करण्यात येते। आर्थिक व्यवहार आणि बेनामी संपत्ती संदर्भात इन्कम टॅक्सकडून तपास। तर तृप्तवाला बंगल्यातून यावेळेस तासभरपासून आयटीच्या 2 पथकाकडून तपासणी केली जाते। खरातचा सीए ललित पोफळेचा आणखी एक कारनामा समोर। शक्तीपीठ महामार्गावर ललित पोफळेची मोठी गुंतवणूक। सोलापूरमध्ये 3.25 कोटींची जमीन खरेदी। खरातच्या सीएचे जमिनीचे व्यवहार उघडकीस। नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची दिल्लीपर्यंत दखल। केंद्रीय तपास यंत्रणेकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू। सूत्रांची माहिती, आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये संघटित गुन्हेगारीचा संशय। अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, पण सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केल्यास भाजपच्या मनाचा मोठेपणा असेल। आदिती तटकरेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा। रोहित पवार यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी। श्रीकांत शिंदेंचा टोला। तर येत्या काळामध्ये भाजप तुमच्या पक्षाचं काय करेल हे कळेल, रोहित पवार यांची टीका। सूरसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन। भोसले मंगेशकर कुटुंबियांसह संपूर्ण देश शोकाकुल। आज दुपारी शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। दिवंगत सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना मुंबई पोलिसांकडून सलामी। आशाताईंच्या पार्थिवावर तिरंगा ठेवून पोलिसांकडून अखेरची सलामी। अंतिम दर्शनासाठी आशा भोसले यांच्या निवासस्थानी चाहत्यांची मोठी गर्दी।